आज मी तुमच्यासाठी बनवतोय एग चिल्ली मित्रांनो. खूप मजेदार टेस्टी बनते आणि युनिक काहीतरी रेसिपी वाटते. इथे सुरुवातीला 3-4 अंड्यांना मी फेटून घेणार आहे आणि मस्त जाडसर ऑमलेट बनवायचं आहे. त्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून अंडा टाकायचा आणि झाकण ठेवायचं लो मिडियम फ्लेममध्ये 3-4 मिनटं मस्त शिजून घ्यायचं आहे. मग त्याला पलटी करायचं आणि पलटी केल्यानंतर परत झाकण ठेवायचं आहे 3-4 मिनटासाठी आणि मस्त एक फ्लफीवाला तुमचा ऑमलेट तयार होतो. हा तुम्ही असंही खाऊ शकता. आता याला मी क्यूबमध्ये कट करून घेतो आहे जेणेकरून आपल्याला कोटिंग करता येईल. सिंपल वेमध्ये मी आता कट करतो आहे आणि देन आपली कोटिंग जी असते कॉर्नफ्लोअर मैद्याची ती बनवायला घेतो आहे. कॉर्नफ्लोअर आणि मैदा सेम क्वांटिटीमध्ये घेऊन मीठ टाकतो आहे थोडंसं याच्यामध्ये आणि देन थोडा ब्लॅक पेपर पावडर टाकून पाणी टाकून मी मस्त एक जाडसर कोटिंग करतो आणि डायरेक्ट आता डीप फ्राय करून घेतो. हे डीप फ्राय केलेले अंडा तुम्ही ॲज इट इज खाऊ शकता. तुम्हाला पाहिजे त्याच्यात कलर वगैरे पाहिजे तर कलर टाकू शकता. शेजवान चटणीसोबत खायला खूप मजेदार टेस्टी लागतं. इथे मी योग घेतला याच्यामध्ये ॲड करतो तेल, अद्रक, लसूण, मिरची बारीक चिरलेली ती मस्त फ्राय करून घेतो आहे. देन याच्यामध्ये ॲड करायचे आपल्याला टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस थोडंसं टाकायचं याच्यामध्ये, डार्क सॉस आणि हे सगळं टाकून मिक्स करून घेतो आहे. मी इथे टोमॅटो केचप पण टाकला होता, डार्क सोया सॉस पण टाकला होता आणि सगळं मिक्स करून घेतो आहे. मग शिमला मिरची, कांदा हे रफली क्यूबमध्ये कट केले आहे, मी स्प्रिंग ऑनियन्स टाकले आहेत आणि ते पण मस्त शिजवून घेतो आहे. थोडंसं मीठ टाकतो आहे आणि देन याच्यामध्ये ॲड करतो थोडंसं पाणी. हे सगळं मस्त एक ग्रेव्ही तयार झाली आहे. देन याच्यामध्ये ॲड केलं ते अंडं, हे सगळं मस्त कोटिंग करून हाय फ्लेममध्ये टॉस करून मिक्स करून घेतो आणि देन सर्व करतो. ही मस्तवाली एग चिल्ली एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसं झालेलं.